नमस्कार, मी मोहम्मद शेख, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव। गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही व आमचे काँग्रेसचे काही पदाधिकारी सोलापूर येथून मुंबई येथे जाऊन प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांच्याकडे सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी दक्षिण सोलापूर विधानसभेचे उमेदवाराची आम्ही मागणी केलेली आहोत। आणि एक पत्र आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनाही सुद्धा आम्ही पाठवून आलेलो आहोत। काँग्रेस पक्षाकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही धवलदादांना उमेदवारी मिळावी म्हणून तिकीटची मागणी केलात। तर सध्या तालुक्यामध्ये भूमिपुत्राचा नारा खूप चालू आहे। तर धवलदादा तरी दुसऱ्या तालुक्यातले आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुळात मला एक विचारायचं आहे, भूमिपुत्राची संकल्पना काय आहे? भूमीवर जन्मणारे सगळे हे भूमीवरचे सगळे लोक हे भूमिपुत्रच आहेत। मला काय म्हणायचं, भूमी म्हणजे आता ते सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा कुटुंबियाचा वाटा आहे या सोलापूर घडवण्यासाठी। आणि ते सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र, तसं भूमी ही पूर्ण भूमीच आहे, ते सोलापूर जिल्ह्याचे आहेत। त्यांच्यासाठी काही मर्यादा वगैरे काही नाही आहे, कारण ते दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले नाही आहेत, आपल्याच जिल्ह्यातील आहे। मुळात भूमी हे तुम्ही म्हटल्यासारखं हे आपापल्या परितत्वाने ठरवलेले असतं। आता ते मोहिते पाटील आहेत, महाराष्ट्रातील एक नामवंत असं कुटुंब आहे, सन्माननीय कुटुंब आहे। त्यांच्यासाठी पूर्ण महाराष्ट्र ही त्यांची भूमी वाटते त्यांना आणि आहे त्यांच्यासाठी। तसं ते सोलापूर जिल्ह्यातून ते त्यांना कुठून लढायचं ते लढवू शकतात, त्यांच्यासाठी आपण ठरवत नाही। पण आमच्या गावामध्ये आमचे काही मित्र आहेत, आमच्या मित्रांना जर राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी भेटत असेल तर ते आम्हाला आनंद आहे। पण भूमी म्हणजे फक्त आपल्या मंद्रुप किंवा दक्षिण सोलापूर आपण असं ठरवू शकत नाही, कारण उत्तरचे 12 गाव आपल्या दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये जोडवलेले आहेत, शहरातले आहेत। म्हणजे भूमिपुत्र मंडळ मंद्रुपचंच भूमिपुत्र मंडळ मंद्रुपच्यानेच मतदान करावं असं? मुळात भूमिपुत्राची संकल्पनाच अशी चुकीची आहे। भूमी ही सगळ्यांची आहे। भूमिपुत्राची व्याख्या तरी नेमकं काय आहे? व्याख्या हे माणसाने आपापल्या ह्याच्या नुसार ते आपल्या मनानुसार ठरवू शकतात, तसं नाही आहे। आपण हे शायरी आहे, किसी शायर ने कुछ कहा है, पंछी नदियां पवन के झोंके सरहद ना इन्हें रोके, सरहद इंसानों के लिए है, सोचो तुमने और हमने क्या पाया इंसान होके। त्यामुळं भूमी हे आपण एक जमीन म्हणजे हे आहे, ते सृष्टी आहे, त्याचे आपण तुकडे करू शकणार नाही। राजकारणामध्ये हे चालू, स्थानिक नेता म्हणलं तर ते एक हे होईल, पण भूमिपुत्राचं व्याख्या मला हे म्हणजे हे सुटेबल होत नाही।